आणि आता या बुलेटिनमध्ये बघूयात बातमी 36 जिल्ह्यांची। राज्य शालेय शिक्षण अभ्यासक्रमात तिसऱ्या भाषेवरून वाद सुरू आहे। हिंदी भाषा सक्तीवरनं राजकीय घमासान सुरू आहे। केंद्र सरकारनं थोपलेल्या त्रिभाषा सूत्रीमुळे राज्यात मराठी भाषेवरून हिंदी भाषा, मराठी भाषा विरुद्ध हिंदी भाषा असा संघर्ष उभा राहिलाय। तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी थेट सत्ताधाऱ्यांना हिंदी भाषा सक्तीच्या शिक्षणाच्या विरोधात इशारा दिलाय। त्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं त्रिभाषा सूत्री संदर्भात बैठक बोलावली आहे। मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी या बैठकीचं आयोजन करण्यात आलंय। आजपासून हिंदी सक्ती विरोधात मनसे आंदोलन सुरू करणार आहे। राज्यभरातील शाळांच्या बाहेर पालकांच्या सह्यांची मोहीम मनसेकडून राबवली जाणार आहे। माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीसाठी रविवारी मतदान प्रक्रिया पार पडली। कारखान्याच्या निवडणुकीमध्ये एकूण 4 पॅनल आणि अपक्ष यांच्यामध्ये लढत होती। त्यासाठी 88.48% उच्चांकी मतदान झालं। राज्य परिवहन महामंडळाची श्वेतपत्रिका जाहीर करण्यात येणार आहे। परिवहन महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी श्वेतपत्रिका काढण्याचे आदेश एप्रिल महिन्यात दिले होते आणि त्यानुसार आता ती जारी करण्यात येणार आहे। तर महामंडळाची आर्थिक स्थिती समजून घेण्यासाठी ही श्वेतपत्रिका महत्त्वाची आहे। यंदा गणेशोत्सव 27 ऑगस्टला सुरू होणार आहे। या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वेच्या नियमित गाड्यांसोबतच विशेष गाड्यांच्या आरक्षणाला 23 जूनपासून म्हणजे आजपासून सुरुवात होते। प्रवाशांची वाढती संख्या बघता मध्य रेल्वे आणि कोकण रेल्वे मार्गावरती यंदा देखील 250 पेक्षा अधिक गणपती विशेष गाड्या धावणार आहेत। शिर्डी साई मंदिरात महत्त्वाच्या व्यक्तींना दर्शन घेण्यासाठी दिवसभरात केव्हाही दर्शन रांग थांबवावी लागत होती। त्यामुळे रांगेतील सामान्य भक्तांना त्रास सहन करावा लागत होता। परिणामी संस्थांच्या तदर्थ समितीनं व्हीआयपी दर्शनासाठी 3 वेळा निश्चित केल्या आहेत। या ब्रेक दर्शन व्यवस्थेमुळे सामान्यांना दर्शन रांगेत तात्काळ उभं राहावं लागणार नाही। नाशिक सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर रस्ते सुविधा आवश्यक रस्त्यांची निर्मिती केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयामार्फत करण्यास केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी मान्यता दिली। याबाबत लवकरात लवकर डीपीआर तयार करून निधी उपलब्ध केला जाईल असा निर्णय घेण्यात आला। पुण्यामध्ये वारीच्या काळात येणाऱ्या वारकरी आणि प्रवासी यांना अडचणी येऊ नयेत यासाठी मेट्रोच्या मार्ग 1 आणि 2 या लाईनवरती अतिरिक्त 130 फेऱ्या चालवण्यात आल्या। याचा फायदा मेट्रो आणि वारकऱ्यांना झाला असून शहरातून तब्बल 3,19,000 नागरिकांनी मेट्रोने प्रवास केला। लोकलमध्ये सुरक्षितता वाढवण्यासाठी मध्य आणि पश्चिम रेल्वेनं आता मोटरमन केबिनमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचं काम सुरू केलंय। सध्या मध्य रेल्वेच्या 25 लोकलमध्ये 50 सीसीटीव्ही यंत्रणा बसवलेल्या आहेत। आणखी 15 लोकलसाठी 30 यंत्रणा ऑर्डर करण्यात आल्या। राज्य परिवहन विभागानं ई-बाईक टॅक्सी सेवेसाठी तयार केलेल्या नियमावलीवरती नागरिकांनी 85 सूचना आणि हरकती नोंदवल्या आहेत। त्यात ई-बाईक टॅक्सी सेवा सुरू करू नका अशी मागणी करण्यात आली आणि या हरकती सूचना सरकारकडे पाठवल्या आहेत। धारावीचा पुनर्विकास झाल्यानंतर या भागाची शहराच्या अन्य भागाशी थेट जोडणी देण्यासाठी उपाययोजना करण्यास राज्य सरकारनं सुरुवात केली आहे। त्यानुसार धारावीमध्ये मल्टीमोडल ट्रान्सपोर्ट हब विकसित करण्यासाठी MMRDAची नियुक्ती करण्यात आली आहे। अहमदाबादमध्ये झालेल्या विमान अपघातानंतर एअर इंडिया विमान कंपनीला मोठा फटका बसतोय। या अपघातानंतर एअर इंडियाच्या विमानांबद्दल आणि उड्डाणांबद्दल अनेक तक्रारी येत आहेत। अशातच DGCAनं एअर इंडियाला एक गंभीर इशारा दिलाय। जर कंपनीच्या उड्डाण प्रक्रियेमध्ये अनियमितता सुरू राहिली तर एअरलाईन्सचा परवाना निलंबित केला जाऊ शकतो किंवा तो रद्दही केला जाऊ शकतो असा थेट इशारा देण्यात आलाय। म्युच्युअल फंडाचे नियम अधिकाधिक गुंतवणूकदार केंद्रित आणि उद्योगस्नेही बनवण्याचा निर्णय बाजार नियामक सेबीने घेतलाय। त्यासाठी या नियमांचा आढावा सेबीकडून घेतला जातोय। सेबीचे कार्यकारी संचालक मनोज कुमार यांनी ही घोषणा केली। एप्रिल ते जून 2025 या तिमाहीमध्ये शुद्ध प्रत्यक्ष करांचं संकलन आदल्या वर्षातील समान कालावधीच्या तुलनेत 1.39% घसरून 4.59 लाख कोटी रुपये इतके राहिलेत। कर संकलन मंदावल्यामुळे ही घसरण झाल्याचं सरकारनं जारी केलेल्या आकडेवारीतून समोर आलंय। राज्यातील काही भागात मुसळधार पावसानं हजेरी लावली त्यामुळे पेरण्यांना आता वेग आलाय। आतापर्यंत राज्यात 33 लाख हेक्टरवरती पेरण्या झाल्या असून सर्वाधिक पेरण्या लातूर विभागात झाल्या। तर मागील वर्षीपेक्षा यंदा जवळपास 123% पेरण्या अधिक झाल्याचं अहवालावरून समोर आलंय। नाफेडतर्फे सुरू होणारी कांदा खरेदीची प्रतीक्षा 4 ते 5 दिवसात संपणार आहे। सुरुवातीला 1435 रुपये भाव केंद्र निश्चित झाल्याची माहिती नाफेडचे जनरल मॅनेजर श्रीवास्तव यांनी लोकमतला दिली। त्यामुळे नाफेडकडनं भाव किती मिळणार याची देखील उत्सुकता आता संपली आहे।
आषाढी यात्रेनिमित्तानं पंढरपुरात आलेल्या लाखो भाविकांना प्रसन्न वाटावं यासाठी महास्वच्छता अभियान राबवून भाविकांच्या आगमनासाठी स्वच्छ आणि सुंदर पंढरपूर तयार ठेवलंय आणि हे अभियान राबवून शहरातील 42 ठिकाणांहून 148 टन कचरा गोळा करण्यात आलाय. पंढरपुरातील व्यापाऱ्यांची आषाढी वारीमध्ये लागणारे प्रासादिक साहित्य बनवण्यासाठी धावाधाव सुरू आहे. विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनानंतर लागणारा महाप्रसाद म्हणजे चुरमुरे, बत्ताशे, साखर कांडी तसंच साखर वाटाणा, साखर फुटाणे या मालाची खरेदी विक्री सुरू झाली आहे. चुरमुऱ्यांच्या माध्यमातून कोट्यवधींची उलाढाल होते. गुजरातमधून 6000 पोती चुरमुरे पंढरपुरात येत आहेत. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या 7 तलावांमध्ये आज 3,88,523 दशलक्ष लिटर म्हणजे 27% इतका पाणीसाठा पोहोचलाय. गेल्या काही दिवसात आटलेला पाणीसाठा 8%वरून आता 26.84% पोहोचलाय. त्यामुळे मुंबईवरील पाणी कपातीचं संकट टळलंय. राज्यातील शाळा सुरू झाल्यानंतर शालेय विद्यार्थ्यांसाठी गणवेश, बूट आणि पायमोजे यासाठी शालेय शिक्षण विभागानं 53 कोटी रुपयांचा निधी वितरित केला. त्यामुळे यंदाचे शालेय शिक्षणाचं साहित्य विद्यार्थ्यांपर्यंत प्रत्यक्ष पोहोचण्यास विलंब होण्याची चिन्ह आहेत. अमळनेर तालुक्यातील शेतकऱ्यांना अद्यापही दमदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे. पावसाअभावी केळी पीक करपू लागलंय तर पावसाअभावी 40% क्षेत्रावरती दुबार पेरणीचं संकट शेतकऱ्यांवरती आलंय. गोंदियामध्ये धान खरेदीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलाय. मार्केट फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळाची धान खरेदीची मर्यादा संपल्यामुळे हजारो शेतकऱ्यांचे धान खरेदी केंद्राऐवजी धान घरीच पडू नये त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. शासनानं तातडीनं खरेदीची मर्यादा वाढवावी आणि धान खरेदी सुरू करावी अशी मागणी शेतकरी करतायत. जळगावात वाहतूक शाखेच्या वतीनं नियम मोडणाऱ्या रिक्षा चालकांविरोधात धडक मोहीम राबवण्यात आली. नियम मोडणाऱ्या 30पेक्षा जास्त रिक्षा पोलिसांनी जप्त केल्या. त्या जप्त केलेल्या रिक्षा चालकांवरती वाहतूक विभागाच्या वतीनं दंडात्मक कारवाई करण्यात आली. दक्षिण रायगडात 2 दिवसांपासून पावसानं उसंती घेतली तर कधी पाऊस तर कधी ऊन पडतंय. त्यामुळे आल्हाददायक वातावरण तयार झाल्यामुळे अनेक धबधबे पर्यटकांना भुरळ घालतायत. त्यामुळे रायगडमधील धबधब्यांवरती पर्यटकांनी गर्दी केली आहे. पावसाळ्यात राज्यातील पर्यटकांचं आकर्षण असलेल्या सडावाघापूरचा उलटा धबधबा वाहू लागलेला आहे तर पर्यटकांची गर्दी तिथं होऊ लागली आहे. मात्र निर्बंधांमुळे पोलिसांनी हुल्लडबाजांवरती कारवाई केली. मल्हारपेठ पोलिसांची 21 तर उंब्रज पोलिसांची 38 वाहनांवरती कारवाई झाली आहे. चोपडा शहरातील विविध भागांमध्ये प्रमुख रस्त्यांचं भूमिपूजन माजी आमदार लता सोनावणे यांच्या हस्ते आणि विद्यमान आमदार चंद्रकांत सोनावणे यांच्या उपस्थितीत वाजत गाजत फटाके फोडत करण्यात आलं. मध्य रेल्वेची पावसाळ्यापूर्वीची सगळी कामं पूर्ण झाली आहेत. रुळांवरती पाणी साचणाऱ्या ठराविक स्थानकांवरती आणि ठिकाणांवरती रेल्वेनं पंप बसवले असले तरी काही ठिकाणी अजूनही पाणी साचते असं प्रवाशांचं म्हणणं आहे. गणेशोत्सवासाठी पेणमधनं तब्बल 44,000 गणेश मूर्ती परदेशात रवाना झाल्या तर 2 दिवसांपूर्वी अखेरची 5,000 मूर्तींची खेप पाठवण्यात आली आहे. अमेरिका, इंग्लंड, न्यूझीलंड, थायलंड आणि मॉरिशस या देशात प्रामुख्यानं मूर्ती पोहोचतायत. मुंबईत डीएन नगर ते दहिसर पूर्व मेट्रो 2 आणि अंधेरी पूर्व ते दहिसर मेट्रो 7 या मार्गिकेवरती प्रवाशांकडून डिजिटल तिकिटाचा वापर वाढला असून 18 जून रोजी एका दिवसात तब्बल 65% प्रवाशांनी व्हॉट्सअप तिकीट काढून प्रवास केल्याचं समोर आलंय. लोणावळ्यात पाऊस थांबताच धुक्याची चादर बसली त्यामुळे वातावरणात गारवा पसरलाय. याचीच पर्यटकांसह चालकांना भुरळ पडतेय. महामार्गावरचं सौंदर्य डोळ्यांचं पारणं फेडण्यासारखंच आहे. लातूर जिल्ह्याच्या औसा तालुक्यातील शिवारात बिबट्या आढळला. बिबट्याच्या हल्ल्यामध्ये 2 जनावरं दगावली असून परिसरात भीतीचं वातावरण आहे. त्यामुळे प्रशासनानं गावात दवंडी घेऊन ग्रामस्थांना, शेतकऱ्यांना सतर्क राहण्याचं आवाहन केलंय. जळगावच्या जामनेर तालुक्यात मद्यपी मुलाच्या त्रासाला कंटाळून जन्मदात्या पित्यानंच मुलाच्या डोक्यात दगड घालून हत्या केली. पोलिसांनी अवघ्या 8 तासात या गुन्ह्याचा छडा लावत वडील, भाऊ आणि काका या तिघांना अटक केली असून त्यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल केलाय. शिवसेनेत फूट पडली त्यावेळी सर्वात आधी संजय राऊत फुटणार होते असा मोठा दावा मंत्री गुलाबराव पाटलांनी केलाय. शिवसेना हायजॅक करण्याचा प्रस्ताव संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्याकडे मांडला होता असा देखील दावा गुलाबराव पाटलांनी केला. एका पत्रातून ठाकरेंच्या शिवसेनेतील अंतर्गत धुसफुसीचा जळजळीत वास्तव स्पष्ट झालंय. ठाकरेंच्या शिवसेनेचे संजय लाखे पाटील यांनी सचिवपदाचा राजीनामा दिला. राजीनामा देताना लाखे पाटील यांनी संजय राऊत आणि अंबादास दानवे यांच्यावरती गंभीर आरोप केलेत. या पत्रात पक्षाच्या पडझडीची कारणं आणि नेत्यांची उदासीनता याबाबत प्रखर शब्दात वस्तुनिष्ठ मांडणी करण्यात आली आहे. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर रस्ते नियोजनाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली.
कुंभमेळ्यासाठीच्या आवश्यक 8 प्रमुख रस्त्यांवरती बैठकीत चर्चा झाली. दरम्यान द्वारका सर्कलसाठी 2 फेजेस तयार करण्याचं ठरलंय, तर नाशिक त्र्यंबकेश्वर रस्ता देखील लवकरच पूर्ण करणार असल्याची माहिती मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली. समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी वारीसंदर्भात वादग्रस्त विधान केलं. वारीमुळे रस्ता जाम होतो, हिंदूंचे सण साजरे केले जातात, तेव्हा मुस्लिम समाज विरोध करत नाही, मात्र मुसलमानांनी नमाज केल्यावरती तक्रारी करतात, असं वादग्रस्त वक्तव्य अबू आझमींनी केलं. तर प्रसिद्धी मिळवण्यासाठी अबू आझमी वादग्रस्त वक्तव्य करत असतात. त्यांच्या वक्तव्यांना आम्ही महत्त्व देत नाही, अशा व्यक्तींवरती बोलण्यात अर्थ नाही, असं म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अबू आझमींना खडेबोल सुनावले. छत्रपती संभाजीनगर जालना रोडवरती राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांचा ताफा अडवण्यात आला. छत्रपती संभाजीनगर महापालिकेनं मुकुंदवाडी येथील अतिक्रमण हटवल्यानंतर अतिक्रमणधारकांना इम्तियाज जलील भेटण्यासाठी गेले होते. यावेळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. याचवेळी राज्यपाल हरिभाऊ बागडे यांचा ताफा जात असताना नागरिकांनी रस्त्यावरती उतरून हा ताफा अडवला. भाजप आमदार संजय केनेकर यांच्या सांगण्यावरून अतिक्रमण काढण्यात आलं. पावसाळ्यात अशा प्रकारे अतिक्रमण काढण्याचा अधिकार मनपाला नाही, असं म्हणत इम्तियाज जलील यांनी प्रशासनाला सुनावलं. धाराशिव तुळजापूरमध्ये परवानगीविना अबू आझमींच्या वाढदिवसाची रॅली काढण्यात आली. तुळजाभवानी मंदिरासमोर 4 चाकी वाहनांना बंदी असताना देखील समोरासमोरून मंदिरासमोरून रॅली काढल्यामुळे भाविकांनी नाराजी व्यक्त केली. तेजस्वी घोसाळकर यांनी मातोश्रीवरती उद्धव ठाकरेंची भेट घेतली. दरम्यान ठाकरेंच्या भेटीनंतर त्यांची नाराजी दूर होणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. अबू आझमी यांच्यानंतर आता केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी देखील हिंदी भाषा सक्तीचं समर्थन केलंय. हिंदी आपली राष्ट्रभाषा, ती आपल्याला आलीच पाहिजे. हिंदी भाषेला विरोध करून राजकारण करणं चुकीचं असल्याचं रक्षा खडसेंनी म्हटलं. राज्यातील प्राथमिक शाळांमध्ये 3ऱ्या भाषेच्या मुद्द्यावरून मनसे आक्रमक झाली. हिंदी सक्ती करू देणार नाही, असा इशारा मनसेनं दिला असून या विरोधात आजपासून मनसे राज्यभरात आंदोलन करणार आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईत मनसेकडून स्वाक्षरी मोहीम राबवण्यात येणार आहे. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरती DRIनं 11,50,00,000चा कोकेन ड्रग्ज जप्त केलाय. एका परदेशी प्रवाशाला या प्रकरणात अटक करण्यात आली. या प्रवाशानं ड्रग्ज कॅप्सूलमध्ये भरून आपल्या शरीरात लपवून ठेवलं होतं. डोंबिवलीच्या KDMC हद्दीतील 65 बेकायदा इमारत प्रकरणी रहिवाशांनी उबाठाचे जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रे यांची भेट घेतली. इमारतींना रेग्युलराईज करू असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी देऊन सुद्धा रहिवाशांना नोटीस पाठवण्याची हिंमत प्रशासन कसं काय करू शकतं, असा सवाल म्हात्रेंनी केला. धाराशिवच्या तांदुळवाडी शिवारात नुकसान भरपाईसाठी आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवरती लाठीचार्ज केल्याचा आरोप करण्यात आला होता. दरम्यान शेतकरी डिझेल घेऊन आले होते. त्यांच्याकडे 30 ते 40 लोक जखमी होतील इतका साठा होता. त्यामुळे डिझेल घेऊन आलेल्यांवरती लाठीचार्ज केल्याचं पोलीस म्हणाले. नागपुरात गिरीश महाजनांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या हायड्रोजनवरती चालणाऱ्या वाहनांची पाहणी केली. यावेळी हायड्रोजनवर चालणाऱ्या वाहनाची चालकाकडून सुद्धा माहिती घेतली. हिंगोलीमध्ये भाजपच्या वतीनं बदलता भारत मेरा अनुभव कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. यावेळी पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात 11 वर्षात केलेल्या कामांची माहिती देण्यात आली. यावेळी राज्यमंत्री मेघना बोर्डीकर आणि भाजपच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते उपस्थित होते. नाशिक सिन्नर मार्गाचा विस्तार केला जाणार आहे. नाशिककडे येणाऱ्यांना राष्ट्रीय महामार्गाची सोय होणार आहे. मंत्री गिरीश महाजनांनी ही माहिती दिली. सांगली जिल्ह्यातील कृष्णा नदीची पाणी पातळी 16 फुटांवरती पोहोचली आहे. कोयना आणि चांदोली पाणलोट क्षेत्रामध्ये पडणाऱ्या पावसामुळे वारणा आणि कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ होते. ज्योतिर्लिंग भीमाशंकर खोऱ्यातील कोंढवा धबधबा ओसंडून वाहू लागलाय. आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागात असलेल्या उंच कड्यावरून वाहणारा धबधबा पाहण्यासाठी पर्यटक मोठी गर्दी करत आहेत.